मी नाशिकमधून आहे। नाशिकमधल्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणातली धक्कादायक माहिती आता समोर येते। सर्व आरोपी पीडित मुलींना त्यांच्या जाळ्यात कसे ओढायचे याची मोडस ऑपरेंडी माझ्याच्या हाती लागली आहे। आपण सभ्य असल्याचं आमानत हे आरोपी तरुणींना जाळ्यात ओढायचे। त्यासाठी व्हॉट्सअपवर वेगळा ग्रुप तयार करण्यात आला होता। कामावर प्रेशर असेल तर हे आरोपी पीडितांना मदतीचं नाटक करायचे, त्यांच्याशी जवळीक साधायचे। पुढे या तरुणींवर लैंगिक अत्याचारही केले जायचे। त्यानंतर धार्मिक कट्टरतावादी विचार करून धर्मांतरासाठी पीडित मुलींकडे तगादा लावला जायचा। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला। तर कॉर्पोरेट जॅची मोडस ऑपरेंडी काय सांगते ते बघूया। 20 ते 22 वर्षांच्या वयोगटातील तरुणी टोळीच्या निशाण्यावर होत्या। नोकरी देताना तरुणीच्या मनासारखा पगार देऊन विश्वास संपादन केला जायचा। मग टीम लीडर सभ्य वर्तनाच्या जोरावर तरुणीशी जवळीक साधायचे। कामाचा ताण वाढल्यानंतर तरुणींना खासगीत मदत केली जायची। मग टीम लीडर्स धर्मांतरासाठी गळ घालायला सुरुवात करायचे। पूजा करून नाही तर नमाज पठण केल्यानं पगार वाढतो असं सांगितलं जायचं। ज्या तरुणी नमाज पढायच्या त्यांचा पगार थोडाफार वाढवला जायचा। दरम्यान तरुणींचं पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून धर्मांतर करण्याचा मोठा मास्टर गेम कंपनीत सुरू होता। हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिसांनी आता पीडितेची चौकशी सुरू केली आहे। तपासादरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत अनेक चक्रावणाऱ्या बाबी समोर आल्या। या पीडितेने सलग 2 वर्ष महिनाभर रोजे पकडण्यास सुरुवात केली होती। हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावलं तरी ती स्पष्ट नकार देत असे। धक्कादायक बाब म्हणजे पीडितेने गेल्या वर्षापासून लिपस्टिक लावणं देखील पूर्णपणे बंद केलं होतं। या प्रकरणाच्या चौकशीत काय काय माहिती समोर आली आहे ते बघूया। वर्षभरापासून लिपस्टिक वापरणं तिनं बंद केलं। हिंदू असूनही सलग 2 वर्ष रोजे ठेवले। कॅन्टीनमध्ये हिंदू मैत्रिणींसोबत जेवण टाळू लागली। कपड्यांमध्येही तिनं बदल केले। अनेकदा मुस्लिम पेहराव केला। याच प्रकरणामध्ये मंत्री गिरीश महाजन काय म्हणतात, त्यांनी काय काय दावे केले आहेत तेही बघूया। मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही। आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अतिशय सगळ्या गांभीर्याने सगळ्या विषयाची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलाचं सुद्धा धर्मांतर करून घेतलेलं आहे। त्याला पैशाचं आमिष, त्याला नोकरीचं आमिष, त्या ठिकाणी जाऊन त्याला नमाज पडायला लावतायत, त्याला गाईचं गोस खाऊ घालायला लावतायत, गाईचं मांस खायला लावतायत। म्हणजे हा प्रकार मला असं वाटतं की अतिशय गंभीर आहे आणि याची व्याप्ती निश्चित मोठी असू शकते। नोकरी लावून देतो वगैरे म्हणणारे काही लोक आहेत का, बहादर आहेत का, तसं की चाललंय का? अतिशय सिरियस, अतिशय गांभीर्याने हा विषय सुद्धा त्याच्याकडे बघावं लागेल। आणि मी पुन्हा सांगेल की इतर कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा खूप लक्ष घालण्याची गरज आहे, खूप लक्ष घालण्याची गरज आहे। कारण मला वाटतं हे सगळं रॅकेट आहे। तर पोलिसांनी या प्रकरणाचा भंडाफोड कसा केलाय तेही बघूया। नाशिक पोलिसांकडून सध्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत दिलेल्या हेल्पलाईनवर सर्वात आधी एका पीडितेची तक्रार आली। महिला पोलीस पथकाची वेषांतर करून मग कंपनीमध्ये पाहणी पाहायला मिळाली। तक्रारदार पीडितेला विश्वासात घेत महिला पोलिसांनी प्रकरण मग समजून घेतलं। त्यानंतर 7 महिला पोलिसांच्या पथकाची वेषांतर करून कंपनीमध्ये शहानिशा करण्यात आली। 40 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासून ठोस पुरावे जमवण्यात आले। संशयित आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवून शेताफीने बेड्या ठोकण्यात आल्या। या प्रकरणातील 5 आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यात तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी अशा 5 आरोपींचा सहभाग आहे। या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली। याच प्रकरणाची आरोपी आणि कंपनीतील HR अश्विनी चैनानीलाही काल पुण्यात ताब्यात घेण्यात आले। तिला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा एकूण 9 गुन्ह्यांचा आता SIT कडून तपास सुरू करण्यात आला।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.